श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र पारायण कसे करावे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे 28 नोव्हेंबरला, म्हणजे आपला शेवटचा दिवस 4 डिसेंबरला गुरुदत्त जयंतीच्या दिवशी येईल। आणि हा जो 7 दिवसाचा काळ आहे तो खूप शुभ मानला जातो, ऊर्जेने भरलेला आणि साधनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त म्हणून ओळखला जातो। कारण या काळामध्ये पृथ्वीवर गुरुतत्व सक्रिय असतात। त्यामुळे हा जो 7 दिवसाचा काळ आहे, या 7 दिवसामध्ये तुम्ही जे काही कराल ते अनेक वर्षांच्या साधने इतके फळ देणार आहे। त्यामुळे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला मी 8 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। तर ती कोणती आहेत चला पाहूयात। पहिला मुद्दा आहे श्रद्धा। श्रद्धा असेल ना तरच पारायण करा, उगच करायचं म्हणून करू नका। कारण श्रद्धा असेल तर गुरु स्वतः मार्ग दाखवतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिस्त असायला पाहिजे, कारण शिस्तीमध्ये केलेलं पारायण गुरु कृपेला पात्र ठरतं। तिसरा मुद्दा आहे वेळ। शक्यतो तुम्ही सकाळचीच वेळ ठेवा, कारण सकाळच्या वातावरणामध्ये सकाळचं जे वातावरण असतं ते शांत असतं आणि शांत वातावरणामध्ये केलेलं वाचन हे मनाला गुरुतत्वाशी जोडतं। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे जागा। आता जागा कशी निवडायची? शांत आणि पवित्र जागा निवडा। आता पवित्र जागा म्हणजे काय? पवित्र जागा म्हणजे गुरूंच्या उपस्थितीसाठी तयार केलेलं आसन। पाचवा मुद्दा आहे धूपदीप। वाचनापूर्वी धूपदीप लावा, कारण धूपदीप लावल्यामुळे मन प्रसन्न होतं आणि जो प्रकाश पडतो ना तो बाहेरच नाही तर अंतर मनातही पेटतो। सहावा मुद्दा आहे की वाचन पद्धती। तर वाचन कसं करायला पाहिजे? ओठ हलतील, मोठ्यानं वाचायची गरज नाही, कारण अंतर मनात केलेलं वाचन हे गुरुपर्यंत नक्कीच पोहोचतं। सातवा मुद्दा आहे की अन्न नियम। आता आपल्याला त्यामध्ये सात्विक भोजन घ्यायचे। आता सात्विक म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्याबद्दल मी काही डिटेल्स सांगत नाही। आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कुणाला शिव्यागाळ करू नका, भांडण करू नका, कारण सात्विक भोजन आणि मानसिक शांतता आपल्याला पारायण करण्यायोग्य बनवतं। आता पारायण करणं एवढं सोपं नाही, त्यामुळे या गोष्टी किंवा हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरती आणि प्रार्थना ही करायलाच पाहिजे। पारायण पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला प्रार्थना करणं ही खूप महत्त्वाचं आहे, कारण फक्त वाचन करून पारायण होत नाही, त्यासाठी प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे हे सगळे जे काही नियम आहेत ते वाचून पाळून तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडतील। तुमच्यावर जो अडचणी आहे, अडचणींचा डोंगर आहे, संकटांचा डोंगर आहे, तो आपोआप नाहीसा होईल आणि शेवटी गुरुकृपा ही नक्कीच होईल। त्यामुळं गुरुचरित्र पारायण करायला विसरू नका आणि पारायण नक्की करा। आणि हो, उद्याचा शेवटचा मुद्दा कोणता की हे पारायण करत असताना कोणत्या चुका करू नयेत, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।